नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन सायली हे हॉस्पिटलला गेलेले असतात. तर कल्पना, पूर्णाई, आजी, विमल हे वाटच बघत असतात की अर्जुन आणि सायली का आले नाही. कल्पना म्हणते की डॉक्टर त्यांना समजावत असेल की काळजी आता कशी घ्यायची ते. तेव्हा पूर्णाई आजी म्हणत असते की अगं कल्पना, तू इतकी आनंदी होऊ नको, कारण आता अर्जुन आल्यानंतर जेव्हा सांगेल की सायलीला पित्त झाले होते तेव्हा तुझ्या ह्या आनंदात आणखीन दुःखाचं भर पडेल. तेवढ्याच सायली आणि अर्जुन घरी येतात. तर कल्पना त्यांना बघून खूप आनंदी होते आणि विचारते की डॉक्टरांनी काय सांगितले. तेव्हा अर्जुन म्हणतो की डॉक्टरांनी आता ब्लड सॅम्पल घेतलेले आहे आणि चेक केल्यानंतर आता रिपोर्ट्सही उद्याच येतील. तेव्हा लगेच कल्पना म्हणत असते की अर्जुन, तू आता एकही शब्द बोलू नको. म्हणून कल्पना लगेच दोघांना प्रेमाने पेढा भरवते आणि तुमच्या दोघांचे अभिनंदन असे बोलते. अर्जुन विचारतो की अभिनंदन कशासाठी आई. तेव्हा लगेच कल्पना खुशून म्हणते की माझं कित्येक दिवसाचं स्वप्न आता पूर्ण होणार, म्हणजे तुम्ही दोघे आई बाबा होणार. ते ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो आणि ते एकमेकांकडे बघत असतात. कल्पना खुशून म्हणते की मला अगोदरच समजले होते की सायली प्रेग्नेंट आहे ते. तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत अर्जुन म्हणत असतो की आई, हे काही नाही, उद्या जेव्हा रिपोर्ट्स येतील ना तेव्हा सर्व काही समजेल. कल्पना म्हणते की हो ना, डॉक्टरांना त्यांचे काम करून दे आणि रिपोर्ट्ससुद्धा उद्या येतीलच, पण ते रिपोर्ट्स येण्याअगोदरच मला कळून चुकले की आपली सायली नक्की आई होणार. त्यावर लगेच विमलसुद्धा खुशून म्हणते की सायली ताई अभिनंदन. तेव्हा सायली म्हणते की अहो विमल ताई, खरंच असे काही नाही. त्यावर कल्पना म्हणते की अगं सायली, आपल्या घरात जाणत्या अशा 3 नजरेच्या बाई आहात, त्यामुळे आम्हाला कळून चुकलं की तू नक्की प्रेग्नेंट आहे ते. त्यावर लगेच पूर्णाई आजी म्हणते की कल्पना, यामध्ये मला मात्र घेऊ नको. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाई, तुला तर समजते ना की खरंच असे काही नाही. कल्पना म्हणते की मला हे कोणी सांगायची गरज नाही, कारण मला कळते की माझे सुद्धा 3 बाळंतपण झालेले आहेत, त्यामुळे मला प्रेग्नन्सीचे काय लक्षण असतात हे सर्व समजतात आणि मला डॉक्टरांनी सांगायची सुद्धा गरज नाही, सायली नक्की आईच होणार. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मम्मा, तू इतका चुकीचा निर्णय आणि विचार करू नकोस. त्यानंतर इकडे जे प्रिया आणि नागराज बोलत असतात तर सुमनने ऐकलेले असते आणि सुमन प्रियाला विचारते की तू नेमकं काय म्हटलीस की खरं असला तरी बापच आहे, म्हणजे नेमकं काय म्हणायचे तुला. तर प्रिया आणि नागराज खूपच घाबरलेले असतात. तेव्हा नागराज म्हणतो की अगं सुमन, तुझ्या हातची गरमागरम कांदे भजे खायची मला, आणि तू काय तिला प्रश्न विचारतेस. सुमन मात्र ऐकत नाही आणि तन्वीला तोच प्रश्न ती विचारतच असते की खोटं असला म्हणून बापच आहे असे का म्हणत होती तू. तेव्हा नागराज हा सुमनला अडवण्याचा प्रयत्न करतो की येथे खऱ्या नवऱ्याला तुझ्या हातची कांदे भजे खायची आणि तू काय खरे खोटे घेऊन बसली त्या बापाचे. प्रिया म्हणते की सांगते, मी सर्व काही सांगते. त्यावर लगेच इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात. सायली टेन्शनमध्ये येते आणि अर्जुन सर हे काय होऊन बसले, आई असा विचार कसा करू शकतात. तेव्हा लगेच अर्जुन म्हणत असतो की मिस सायली, तुम्ही प्लीज इतके टेन्शन घेऊ नका, नाही तर तुम्हाला आणखीन त्रास होईल, कारण तिने हा विचार करणे साहजिकच आहे एका आईच्या दृष्टीने. पण त्यांचा तो चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप वाईट वाटते, कारण त्यांचा मुलगा आणि सून त्यांना किती फसवतेच, आणि जेव्हा आपण हे नवरा बायकोचं खोटं नाटक करतो ना त्याचं हे सर्व फळ आहे. आणि या सर्वांनंतर त्यांचा जो अपेक्षाभंग होणार आहे तो कसा सहन करू शकतील. उद्या जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हा हे सर्व समजल्यानंतर त्यांच्या मनाला किती वाईट वाटेल. आणि अगोदरच माझ्या मनामध्ये एक अपेक्षाभंग आणि अपराधी भावना माझ्या मनामध्ये कायम ही दुखावत असते आणि उद्या ती भावना आणखीनच वाढणार, म्हणून सायलीला आणखीनच टेन्शन येते. त्यानंतर इकडे प्रिया सुमनला समजावते, अगं माझी एक मैत्रीण आहे, तिचा बाप सतत दारू पित असतो, म्हणून तिला असे वाटत असते की माझा हा बाप असू शकत नाही, म्हणून मला त्या पल्लवीची खूप काळजी वाटते ग, कायम तो तिचा बाप तिला त्रास देत असतो. तेव्हा हेच मी काकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा सुमन मात्र त्या तन्वीच्या बोलण्यामध्ये फसते आणि खरंच काही बाप किती दृष्ट असतात ग. नागराज म्हणतो की अगं तिच्या डोळ्यामध्ये पाणी आले, सुमन जा ना तू एकदा भजी कर. तेव्हा सुमन म्हणते की हो ना, आणि फ्लावरची भजी करू का असे विचारते. तर नागराज म्हणतो की अगं दगडाची जरी केली तरी मला चालेल, पण तू एकदाची जा. म्हणून सुमन घाईने जाते. तर लगेच प्रिया विचार करते की इथेही सुमन आणि तेथे ती बिंडोक अस्मिता.
बिनडोकपणाची यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू असते आणि मला त्यांचा मूर्खपणा सहन कायमच करावा लागतो, म्हणून प्रिया म्हणजे तन्वी टेन्शनमध्ये येते. त्यानंतर इकडे कल्पना विमलला हाताला धरून तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि कपाटामधून अर्जुनच्या लहानपणीचा अल्बम काढून ते फोटो तिला दाखवत असते. आणि हेच फोटो मला अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये मोठे करून लावायचे, म्हणजे होणारे बाळसुद्धा अर्जुनसारखे खूप क्यूट असेल. तेव्हा विमलसुद्धा खूप खुश होते आणि कल्पनाला म्हणते की अहो वहिनी, पण अजून तर रिपोर्ट्स यायचे. कल्पना खुश होऊन म्हणते की अगं माझं मन मला सांगते की मी नक्की ही आजी होणार आणि नक्की ती गुड न्यूज मला येणार. आणि एकदा ही बातमी समजल्यानंतर पूर्णाई आजीचा सुद्धा नातवावरचा राग जाईल आणि तो नातवावरचा राग परतोंडच काढेल. मग ह्या घरामध्ये सुख आणि सुखच नांदत राहील. कल्पना खूपच अशी आनंदी झालेली असते आणि हे येणारं बाळच आपल्या घरामध्ये आनंद घेऊन येईल आणि पूर्णाई आजीला सुद्धा खूप आनंद देईल. तेव्हा विमल म्हणत असते की हो बघा ना, नवरात्रीमध्ये त्या जोगतीन आई आपल्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा हेच सांगितले होते आणि किती लवकर हे सर्व खरे होते. तेव्हा कल्पना खूपच खुश होते. कल्पना लगेच देवी आईला हात जोडते. त्यानंतर इकडे अस्मिता आपल्या रूममध्ये येते आणि प्रियाला हे फोन करून सर्व सांगते. अगं सायलीला उलट्या होतात, चक्कर सुद्धा येतात आणि मम्माला तर असे वाटते की सायली प्रेग्नेंट आहे. ते ऐकून प्रियाला तर मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कल्पनाला मात्र काही राहवतच नाही. तिला कॉफी घेण्यामध्ये सुद्धा लक्ष नसते. विमल म्हणते की अहो कल्पनाताई, तुम्ही कॉफी तरी घ्या. तर कल्पना म्हणत असते की नाही, जोपर्यंत सायलीचे रिपोर्ट्स नाही येणार मी लगेच डॉक्टरांना फोन करून हे सर्व विचारते. तर अस्मिता हे सर्व ऐकत असते. अर्जुन सायलीसुद्धा खाली येतात. पूर्णाई आणि अश्विनसुद्धा बाहेरून आलेले असतात. प्रतापसुद्धा तेथे येतो. तर कल्पना डॉक्टरांना विचारते की माझी सून सायली सुभेदार काल तुमच्याकडे टेस्ट करण्यासाठी आली होती, मग ते रिपोर्ट्स काय आले? तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी तेच रिपोर्ट चेक करते आणि तुमची सून ही प्रेग्नेंट आहे असे सांगते. तर कल्पना म्हणते की काय बोलताय? तर लगेच कल्पनाला खूपच आनंद होतो. सर्वजण विचारतात की कल्पना नेमकं काय झाले, तू अशी इतकी आनंदी का आहेत? तेव्हा कल्पना म्हणते की कल्पना अर्जुन आणि सायलीजवळ येते आणि त्यांचे अभिनंदन करते. आणि सायली, तुझे रिपोर्ट हे नक्की पॉझिटिव्ह आले आणि तू आता लवकरच आई होणार, म्हणजे तू प्रेग्नेंट आहे. ते ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायलीचे तर होशच उडतात. बाकी सर्वांना इतका आनंद झालेला असतो. तर अश्विन हा अर्जुनला मिठीच मारतो आणि सायलीचे अभिनंदन करतो. तर अर्जुन मनात विचार करतो की हे शक्य कसेच आहे. तर अस्मिता लगेच पूर्णाई आजीला म्हणत असते की आई, आजी आपल्या घरामध्ये आज एक खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे. तर पूर्णाई मनात म्हणत असते की आता याचा अर्थ असं वाटतो की नक्की ह्या मुलीला आता स्वीकारावे लागतील आणि अर्जुनचं नातं या मुलीशी पक्क होणार, म्हणून तिचा आपल्याला स्वीकार करावाच लागेल. तर प्रताप म्हणतो की पूर्णाई, बघितले का कल्पनाचा आनंद किती तिच्या चेहऱ्यावर आला, तो आनंद माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. सर्वजण खूप खुश होतात. तर कल्पना खुश होऊन सायलीला म्हणत असते की आता तू कुठल्याही कामाची गडबड करायची नाही, स्वतःची काळजी घ्यायची. तेव्हा लगेच अस्मिता पूर्णाई आजीजवळ येते. अर्जुनला विचारते की अरे घरातील सर्वांना खूप आनंद झाला, सर्वजण फक्त नाचायचे बाकी आहेत, पण तुमच्या दोघांकडे असे वाटते की तुम्हाला तो आनंद का झाला नाही? तेव्हा अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. तुमच्याकडून बघून असे वाटते की तुम्ही नवरा बायकोचं एखादं नाटकच करतात. तेव्हा अस्मिताचा सर्वांना राग येतो. कल्पना म्हणत असते की अस्मिता तू शांतच राहा. प्रताप म्हणत असतो की तुला जर चांगले बोलता येत नसेल तर तू बोलूच नको. अश्विन म्हणत असतो की आता सध्या आपण तिला इग्नोरच करूयात. अस्मिता म्हणत असते की यांच्या दोघांवर चेहऱ्यावर आई बाबा होण्याचा तर आनंद दिसत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं अस्मिता ताई, आम्ही पहिल्यांदाच आई बाबा होतोच, त्यामुळे आम्हाला थोडीशी भीतीच वाटते ना गं, कन्फ्युजन होते आमचे. तेव्हा प्रताप म्हणतो की काही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. तेव्हा कल्पना म्हणत असते की सायली तुला काय काय खाऊशी वाटते? तर विमल म्हणते की अगं होईनी, कारण प्रत्येकाला डोळे लागत नसतात आणि आपलं होणारं बाळसुद्धा सायलीताईसारखं शांतच असेल, म्हणून सायलीताईंना कोणतेच डोळे लागणार नाहीत. तेव्हा लगेच सर्वजण म्हणतात की आता अर्जुन आणि सायलीची रूम तर आपण खाली शिफ्ट करूया, त्यामुळे सायलीला जास्त त्रास होणार नाही. प्रताप म्हणत असतो की कल्पना अजून 9 महिने जायचे, स्वतःचा आनंद जरा आवर. तेव्हा पूर्णाई आजी म्हणत असते की प्रताप कल्पनाला आडू नको, कारण आजी होण्याचा आनंद खूप मोठा असतो आणि ते आयुष्यातील सर्वात मोठं सुख.
तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली ही दिव्याच्या मंदिराजवळ प्रार्थना करत असते आणि अचानक लक्षात येते की दूध गॅसवरच राहिले. सायली धावतच जायला निघते तर कल्पना सायलीवर जोरात ओरडते, तुला किती वेळेस सांगितले की दगदग करू नकोस. तेव्हा मात्र सायलीला मोठा धक्का बसतो. सायली ही रूममध्ये येते आणि अर्जुनला म्हणत असते की जी गोष्ट विज्ञानाला जमली नाही ती गोष्ट आपल्या बाबतीत कशी शक्य झाली आणि आता पुढे गेल्यानंतर काय करायचे. म्हणून अर्जुनला जाम टेन्शन येते आणि सायलीला सुद्धा. तेव्हा आता दिव्याच्या कृपेने नेमकं सायली आणि अर्जुनच्या नशिबात काय घडणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.